नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर एप्रिल महिन्यातली आंब्याची छाटणी घेतल्यानंतर जवळपास 6 महिन्यामध्ये आपल्या बागेला छान फुटवा आलेला आहे. आता या फुटव्याचं व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. म्हणजे ऐन पावसाळ्यामध्ये या फुटव्यावरती आपल्याला करप्या रोगाचा प्रादुर्भाव होतो. तसेच पानं कुडतरणे, तसेच थ्रिप्सचा अटॅक. ह्याच्यामुळे मित्रांनो ही आलेली जी काही नवती आहे, हा जो काय नवीन आलेला फुटवा आहे, हा लवकर खराब होण्याच्या मार्गावर असतो. तेव्हा अशा वेळेस याचं नियोजन कसं करायचं, तसेच आपल्याला पावसाळ्यामध्ये तणनाशकाचा वापर करायचा की नाही, याच्याबद्दल मी आज माहिती सांगणार आहे. मित्रांनो, आंब्यासाठी कोणत्याही प्रकारचं ग्लायफोसेट, कसल्याही प्रकारचं तणनाशक आपल्याला बागेत घेऊन यायचं नाही मित्रांनो. कारण तुम्ही तणनाशक मारलं की ते मित्रांनो आंब्याचं झाड खराब होणार आहे. कोणी किती जरी हुशार असू द्या, तो जर बोलत असेल की आंब्याच्या बागेमध्ये तणनाशक मारा, मित्रांनो खूप मोठं नुकसान करून घेणार आहेत आपण. अजिबात तणनाशक आंब्याच्या झाडामध्ये मारायचं नाही मित्रांनो. 80% ऑर्गॅनिक पद्धतीनेच आंब्याची बाग मित्रांनो सक्सेस होते. कल्टर बिल्टर ह्याच्या बी काय नादी लागायचं नाही मित्रांनो. स्लरी महिन्यातून एकदा प्रति झाडाला 3 ते 4 लिटर स्लरी मित्रांनो टाका. एक नंबर फुटवा कायमस्वरूपी झाडाची मुळी चालू राहते, फुटवा येतोय सुंदर. मित्रांनो, मी खूप मोठी चूक केली ती केमिकलचा भरमसाठ वापर केला मित्रांनो. याच्यामध्ये माझी 100-125 झाडं खराब झाली आहेत मित्रांनो. मी मिराकात राऊंडअपसारखे तणनाशक बागेमध्ये मारत होतो मित्रांनो. याच्यामुळे मला खूप मोठं नुकसान झालेलं आहे. माझं नुकसान जसं झालं तसं मला असं वाटतं की भरपूर शेतकऱ्यांचं सुद्धा अशा प्रकारे नुकसान होऊ शकतं मित्रांनो. म्हणून खूप तळमळीने आपल्याला हा व्हिडिओ काढून सांगत आहे. तेव्हा मित्रांनो, आणि विशेषतः म्हणजे आंब्याचं रान जेवढं घाण ठेवता येतील तेवढं ठेवा मित्रांनो. गवत वाढलं असेल तर वाढू द्या बिनधास्त मित्रांनो. जंगलामध्ये सुद्धा आंब्याची झाडं अशीच स्वरूपात येतात मित्रांनो. जास्त स्वच्छता ती करायच्या नादी लागलं का मित्रांनो प्रादुर्भाव झाला म्हणून समजायचा. कारण मित्रांनो, गवत किंवा जी काय रानामध्ये गवत उगवतं मित्रांनो, त्याच्यावरती रोग अथवा जे काय थ्रिप्सचं असेल ते डिवाईड होते मित्रांनो. फक्त झाडावरतीच अटॅक होत नाही. गवत ते भरपूर असेल तर मित्रांनो काय होतं की ते रोग डिवाईड केला जातो. आणि तुम्ही जर बाग स्वच्छ ठेवली की मित्रांनो ते जी काही रोगराई आहे ते फक्त झाडावरतीच येऊन बसते. तेव्हा तुम्हाला जेवढं शक्य असेल तेवढं रान घाण ठेवा मित्रांनो. 4-5 महिन्यातनं मित्रांनो एखादा रोटर मारला तरी चालते मित्रांनो. जी काय गवत आहे ते आपल्या शेतामध्ये गाडलं गेले की आपला सेंद्रिय कर्ब देखील वाढतो मित्रांनो. भरपूर शेतकऱ्यांना असं वाटत असेल की काय सांगा लागला, गवत असंच ठेवायचं तसंच ठेवायचं. काय नाही मित्रांनो, 3 वर्षाचा अनुभव आहे. आणि मित्रांनो, अमावस्या पौर्णिमेला ना खोड धुवून घ्यायची मित्रांनो. साप, हमला यासारख्या बुरशीनाशक आणि कीटकनाशकामुळे, ह्याच्यामुळे मित्रांनो डिंक्या काय येत नाही. आणि लांबून फवारा मारायचा, अजिबात झाडावरनं औषध गळोस्तोवर फवारायचं नाही मित्रांनो. 15 दिवसाला एखादा फवारा मारायचा मित्रांनो, जेणेकरून कोणत्याही प्रकारचे गुच्छारोग ती येत नाही मित्रांनो. आणि मित्रांनो, विडमॅटचा देखील वापर केला तर खूप चांगला आहे मित्र, परंतु खर्च लय होते विडमॅटला. एकरी 40,000 ते 45,000 रुपये लागतात. त्याच्यापेक्षा आहे ते गवत आहे तसं रोटावेटरच्या साहाय्यानं जर आपण मधलं गवत कट केलं आणि बोधावरचं जर खुरपण घेतलं तर मित्रांनो आपली बाग सक्सेस होणार आहे. आज या माझ्या प्लॉटला जवळपास 21 महिने झालेले आहेत. आणि मागच्या वर्षी मला चांगले एक 10 ते 15 कॅरेट आंबे निघले होते. त्याच्यापेक्षा झाडं ह्यावेळेस मोठी झालेले आहेत. तरी देखील मित्रांनो मी 3 वर्ष होईपर्यंत कसल्याही प्रकारचं उत्पन्न घेणार नाही. आणि स्लरीमध्ये मित्रांनो काय टाकायचं तर याच्याबद्दल सविस्तर व्हिडिओ मी पुढच्या वेळेस देईन मित्रांनो. स्लरीमध्ये काय काय टाकायचं याच्या संदर्भात मी नक्की सांगेन. आणि अशा स्वरूपाची स्लरी जर तुम्ही दिली तर मित्रांनो तुमच्या बागेचा फुटवा कधीसुद्धा थांबणार नाही मित्रांनो, तो कायम चालू राहील. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. खूप मोठ्या अपेक्षेने मी व्हिडिओ काढत असतो. धन्यवाद.